खेड उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची प्रचंड आवक झाली आहे। सध्या गावरान कांद्याला प्रति किलो 10 ते 15 रुपयांचा भाव मिळाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं। चाकण मार्केटमध्ये येणारा कांदा आखाती देशात निर्यात होत असतो। सध्या निर्यातक्षम कांदा आवक होत असून देखील आखाती देशातील तणावामुळे त्याची निर्यात होत नाहीये। परिणामी भाव वाढत नसल्याचं शेतकरी सांगतात। शनिवारी चाकण मार्केटमध्ये कांद्याची 12,000 पिशवी एवढी मोठी आवक होऊन 800 ते 1400 रुपये एवढा भाव कांद्याला मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। गाव कोणतं आहे तुमचं? गाव काळूचे संगमवाडी। काय आणले आज? कांदे किती आणले? 52 पिशवी। 52 पिशवी बीट झाली नसतील अजून। नाही आता अंदाज आलाय तुम्हाला मार्केटचा कितीपर्यंत भाव निघणार आहे ते? आता अजून सुरुवातच नाही झाली म्हणजे कसं काय सुरुवात नाही म्हणजे तुम्हाला 15 रुपये भाव तर नाही भेटणार आज। 15, किती भेटणार आहे भाव? 12, 13, 12-13 लय 13 पार टॉपेस्ट भाव झाला। 8, 10, 11, 12 13 लाख भाव भेटणार आहे। तरी हा परवडतो का हो दादा? नाही बरोबर। का बरं? आता सध्या बारदानच झाले 8, 10 गेलं 18, 8 रुपये बारदान आणि 40-45 रुपये वाढत जाते। इतका बाकीचा खर्च काढणे ते वेगळे काय राहत नाही त्यात काय। बरं कशामुळे बरं भाव का नाही ह्या वर्षी का जास्त वाढत नाही? काय प्रकारे? युद्धाचं नाव केले त्यांनी। आता हे बाहेर निर्यात नसल्यामुळं थोडंसं निर्यात असते जरा उठाव राहतो, तर निर्यात नसल्यामुळं सगळं त्यांनी धरले जागेवर टप्प थोडा उंचाक व्हायला पाहतो जरा। युद्धाचं नाव पुढं करून कांद्याला भाव मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? पण मग हा काही व्यापाऱ्यांचा बनाव असं वाटतं तुम्हाला का खरोखर युद्धाचा परिणाम? युद्धाचा परिणाम असा व्हायला पाहिजे म्हणजे निर्यात जर चालू असते तर मग नसतं ना। निर्यात चालू आता हे सगळेच द्राक्ष आखाती देशात आता हे युद्ध काही लवकर थांबेल असे काही चिन्ह दिसत नाही। नाही ते सगळंच झालं आता फार डिझेल पेट्रोल गॅस सगळ्याच बाबतीत म्हणजे हे झाले। आता हे बारदान कालचे 8-10 रुपयाची गेली 18 रुपये बारदान। प्लास्टिक सगळंच आता PVC पाईप 18 ते 20% वाढ झाली सगळ्या। तुम्हाला शेतीला लागतो पाण्यासाठी नाही? पाणीसाठी म्हणजे आता नवीन घ्यायचं म्हणलं तर बाजार सगळ्यालाच वाढले ना। आता स्टॉकचा माल असेल तर तेच भावाने विकणार। ते माला हे दाखवायचं की बाबा माल भेटत नाही आणि चढ्या भावाने मालाची विक्री करायची। बरं समजा आता नाही युद्धाचा परिणाम आहे, मग आता देशांतर्गत बाजारात जर कांदा विकायचा शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने ह्याच्यावरती काय आता निर्यात नसल्यामुळं त्याचं निर्यात चालू होईल युद्ध बाकीचे बोटी अनुदान वगैरे तर देऊ शकतात ते शेतकऱ्यांना? अनुदान काय भेटतं आता? अनुदान काय देतात? काही नाही देत। या सरकारवर विश्वासच नाही का तुमचा? सरकारवर मस्त विश्वास काय विश्वास? काय केलं शेतकऱ्यांसाठी?